जमिनीच्या वाटणीच्या वादातून पुतण्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश गुरुनाथ पाटील आणि त्यांचा मुलगा विकास हरीश पाटील यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 9 जून रोजी रात्री 11:30च्या सुमारास जुळे सोलापुरातील रेणुकानगर येथे घडली। मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वाटणीवरून हरीश पाटील यांच्या घरात त्यांच्या भावाचा मुलगा विनोद सुरेश पाटील याच्यासोबत वाद सुरू झाला होता। वाद विकोपाला गेल्यानंतर हरीश पाटील आणि त्यांचा मुलगा विकास यांनी विनोदला मारहाण केली। विशेष म्हणजे विनोद यांचं याआधी लिव्हरचं ट्रान्सप्लांट झालं आहे, तरी देखील बाप लेकांनी त्यांच्या पोटात लाथ मारली। यावेळी विनोद यांचा मोबाईल फोन देखील फोडण्यात आला। वादाच्या पार्श्वभूमीवर जागेचे पैसे आणि वाटणीवरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली, अशी तक्रार विनोद यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हरीश पाटील आणि विकास पाटील यांच्यावर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।